रस्त्याला लोक जे बुलेट घेऊन येतात हा, हा. ते आपल्या दारापुढे बुलेटच उभे आहे. या वाह क्या बात आहे. पण मिल्क चार्जर पाहिजे. Milk charger पाहिजे. बरोबर आहे की नाही. तुम्ही ते कसं अवेलेबल करून आम्हाला पुरवा, पण आम्हाला ती पाहिजे. हे पाहिजे आम्हाला. नफा असू द्या. ठीक आहे, आपल्या बादली मागे 10 काढीत असेल, 5 काढीत असेल, 50 काढीत असेल, 100 काढीत असेल, पण आज आम्हाला एका गाई मागे तो 1000 रुपये महिन्याला कमवून देऊ राहिला, याचा फायदा आहे ना. त्यांनी आमच्या मागे आनंद. 5 रुपये काढलेत, आम्हाला त्याचं काय दुःख नाही. आनंद नाही. तो आपलाच आहे ना. लोक म्हणता तूप खाल्यान का रूप येतं. येतं ना. म्हणतो मिल्क चार्ज खाल्यान तूप नक्की येतं. हा मिल्क चार्ज खाल्यान तूप नक्की येतं. काय डायलॉग मारलाय. तूप खाल्याने रूप येतं का नाही मला नाही माहिती, पण मिल्क चार्जर खाऊ घातल्याने तूप येतं. येतं, हे 100% आणि हे काढलेलं क्या बात आहे. आपण मेन म्हणजे हत्तीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाल्ली चांगली. म्हणजे कमीपणा घ्या भाऊ, आहे का नाही. आपल्याला काही कळत नाही असं म्हणा, पण तुम्ही मिल्क चार्जर एकदा वापरा. हा जो दूध व्यवसाय आहे, हा किती वर्षापासून आहे. हे 2018 पासून चालू आहे. तुम्ही सगळे जे पिल्ला झाले तेच मोठे करता. रात्री जनली एक रात्री जनली आहे पण अजून डॉक्टरच नाही बोला. नाही डॉक्टर बोलवणं बंद केलं आम्ही. दार वगैरे फोडून गेला. सगळं आपोआप. हो मग सगळं आपोआप झाल्यावरती डॉक्टरने काय करायचं. तुम्ही मिल्क चार्जर कधीपासून चालू केलंय आता. आता एक 3 महिन्यापासून 3 महिन्यापासून तुम्ही मिल्क चार्जर चालू केलंय, तर 3 महिन्यात तुमचा वापर किती झाला असेल तरी. 150 किलोच्या आसपास झालं. 150 किलो मिल्क चार्जर केलं. आणि तुम्ही मी ऐकलं अॅनिमल हेल्थ चार्जर पण ऐकलं वाटतं. ते 25 किलो. 8 किलोच्या मध्ये जे बोलावलं होतं ना, हा ते आपण इथंच बोलावलं. म्हणजे 32 किलो इथेच दिलं होतं हो अॅनिमल हेल्थ चार्जर. हो. आम बदल खूप झाले. पहिले ना खूप खर्च व्हायचा आम्हाला. लोक म्हणायचे परवडत नाही, आम्हाला वाटायचं खरंच परवडत नाही. म्हणजे दूध व्यवसाय परवडत नाही नव्हताच त्यावेळेस. तुम्ही परवडत नव्हतं म्हणजे का परवडत नव्हता. त्यांचं असं व्हायचं, एक जर दूध आज 120 भरलं तर उद्या ते परवा लगेच एखाद्या गायला मस्टर्ड व्हायचं, परत ते रिटर्न यायचं. एखादी जनली ते वर जायला पाहिजे ना +20, हा 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 ते परत प्लस मायनस व्हायचं. आणि जसं हे चालू केलंय ना, हम्म. त्यांचं पहिले याला चालू केलं त्यांना एक 4 ते 5 दिवसात आहे ना 25 लिटर दूध वाढलं अख्ख्यांमध्ये. 4 ते 5 दिवसात. 13-14 गायांचं दूध किती चालू होतं तुमचं. त्यावेळेस 200च्या आतच होतं. 200च्या आत. आणि चालू केल्यावर किती झालं. आता 250 पर्यंत गेलेलं आहे. एक वर्षापासून चालू केलं सुरुवातीला. स्वतःला चालू केलं. हो. बर. मग तेव्हापासून याला म्हणायचं चारा, पण ही म्हणायची मागे मागे. मग मी त्यांना काय केलं, बरोबर 1-2 आहे. वेळेस थोडं इथून हे दिलं स्वस्त काय हो मग. स्वस्त नाही काही. नाही तसं नाही, याला तुम्ही महाग म्हटले की नाही, मग स्वस्त काय. नाही काय झालं, डॉक्टर म्हणायचे कोणतरी मिनरल मिक्सचर चालू ठेवा तुम्ही. हा हा. आम्ही ठेवायचो चालू, पण त्याचा रिझल्ट काहीच भेटत नव्हता. फक्त ठेवायचो तुम्ही तर म्हणले ते स्वस्त आहे ना मग. पण रिझल्ट भेटा नाही ना. मग नंतर ऐकलं आम्ही, रिझल्टचे काय करायचं, स्वस्त मिळतंय ना मग. तेच झालं ना मग आतापर्यंत. मला रिझल्ट पाहिला असा भेटला. माझी एक कारवड होती का, हा तिला अशा गाठी आलत्या. बर ते चारलं 1-8 दिवसात त्या गाठी ऑटोमॅटिक गळून गेल्या. बर मी ते बघितलं, म्हणलं या गाठी गळाल्या तिच्या. हा. त्याच्यानंतर तिला चमक वाढत चालली. शेणाचा बदल झाला. बर. शेणाचा वास येत होता बर. ना, ते बंद झाला. आणि तिच्या दुधाचा वास यायचा, बर तो पण बंद होऊन गेला बर पूर्णपणे. बर मग त्या दुधाला साय वाढली. तिला क्वालिटी कमी होती. तिची 2.9ची फॅट लागत होती. बर. तिची फॅट लागायला 3-5ची आता. दोन दिवस सुट्टी होती ना कंपनीच्या. हा मग त्यांना म्हणलं 2 दिवस लागले. ते मला म्हणे नाही बकेट दे पहिली. इथं डेअरीतच मी बकेट महाग असू दे पण बकेट दे. नाही, बकेट देच म्हणे. पावडरचा रिझल्ट असा आहे पण आला आम्हाला, हा जेव्हा काही चारा खायची बंद झाली का, हा. मला म्हणे तुम्ही ते 2 चमचे तिला पाजा. माझ्याकडे बर. होते ना. म्हणजे त्यांच्या आजारामुळे चारा खायची बंद झाली. बंद झाली. बर. ते म्हणे माझ्याकडून ते 2 चमचे आणि पाजा म्हणे. बर. ती पाजली 2 तासांनी चारा खायला लागली गाई. मिनरल मिक्सचर स्वस्त आहे, पण त्यात फायदा नाही. नाही बरं. पण म्हणजे आमच्या मनात जे पहिल्यापासून लागलं का स्वस्त भेटलं म्हणजे फायदा राहतो, का स्वस्त भेटलं ते फायद्याचं असेलच असं नाही बरं. नाही. महिन्याला तुमचा किती खर्च व्हायचा दवाखान्याला. महिन्याला तरी 10-1 हजार तर नक्कीच जाणार. एवढ्या जणांना हो मेडिकलची. मेडिकल
मेडिकल 10,000. डॉक्टरचे खटे राहते. डॉक्टर? शेवटे डॉक्टरचे किती? वर्षाला जातात 60-70 हजार रुपये नुसते हे व्हिजिटचे त्यांचे. एवढ्या गायांची सर समजा एकदम स्टडी झाली ती 5 ते 6 हजार पर एक वेळ आहे. त्यांचे सड बंद झाले आमचे त्यावेळेस फार. त्यावेळेस. हो. आणि आता हे चालू केलं थोडं थोडं दूध यायला लागलो आता. लागलं ना. अजून 2 महिने जाऊ द्या बघा, एकदम क्लिअर होऊन जाईल. हा. आता आज एक जणली ना हा. पाठी जणली हा. त्याच्यावर पूर्ण बंद झालं होतं हा सड. हा. पण आता सकाळी म्हणजे मागच्या सीझनला ते बंद बंद होतं, आता हे सकाळी. आता चालू झालं. क्या बात आहे. कमी कमी दूध निघलं पण पण तुमच्या दवाखान्याचा 70,000 डॉक्टरचा आणि मेडिकलचा किती म्हणले तुम्ही? लाख रुपयाच्या पुढं. जाणार वर्ष. 1.25 लाख. हो. म्हणजे दोन्ही मिळून 2 लाख रुपये का? हो जातात. का गाईला साधारण 70,000 रुपये वर्षाला खर्च येतो हो. दवाखान्याचा? बापरे. यायचंच तेव्हा. मग तो खर्च 70,000 रुपये खर्च जरी वजा केला तरी मिलच्या परवडते. हा आलं लक्षात नंतर आमच्या चालू केल्यावर लक्षात आलं ते सगळं. शेण फायद्यात नाही, म्हणजे ते शेण बी मगाशी पाहिलं आपण बाहेर गेलो होतो, ते कसं किटाड झाले. हे काढून किती दिवस झाले याला? इकडे पलटी मारून पण ही आधी 2 ते 4 महिने. हे खतच आहे ना? हो खतच उचला बरं ते. ते टाका बरं फक्त खाली. ते बाई ढेकळत जाईल त्याची. म्हणजे त्यांचं थोडक्यात 30,000 दूध वाढलं 30 दिवसात हा 1000 रुपयाने. बरोबर. आणि त्यांच्या 2 बॅग जात्या. 16,500चे हे जातं आणि दूध किती रुपयाचं वाढलं? 30,000. 30,000 रुपयाचं. त्यांना त्याच्यातच निम्म प्रॉफिट राहिलं परत. पहिलं तर दुधाचं शिल्लकच. म्हणजे निम्म तुमचं कसं वाढीव दुधाचं शिल्लक. वाढीव दुधामध्येच निम्मे पैसे वाचले. बाकी डॉक्टरचा खर्च तो एक्स्ट्रा बेनिफिट. तुमचं दूध जर चालू झालं गाय वेळेनंतर तर ते किती दिवस टिकायचं पहिलं? म्हणजे दूध चालायला किती दिवस लागायची वरती? तरी 20 दिवस. 15-20 दिवस जायचे. पूर्वी लागायची. तिची जी गाय होती ना हा. तिला आपण गोळ्या द्यायची दूध हा. वाढायचं. ती 21 दिवस घ्यायची जवळजवळ वाढायला तेवढं. आणि ही 30 दिवशी गेली. 16.5 गेली आणि 16.5 दिलं तिनं. तुमचा आणि मला अनुभव? 13 लिटरची अपेक्षा होती. पहिलं आम्ही गोळ्यात चाळायचं दूध वाढायला. गोळ्या चारायची. हा, मग ते दमादमाने रिझल्ट यायचा त्याचा. म्हणजे 21 दिवस घ्यायची. हो. आता 4-5 दिवसामध्ये दूध काय होतं लगेच वाटतं. सरासरी? खायला त्रास व्हायचा मग त्या काळामध्ये हा ते खातच नसं. मग ती चरबी उतरायची ना, ती सगळी चरबी हाडं वितळायची ना त्या गोळ्यांमुळं. ती गाय विकायला काढल्यावर ती केवढ्याला जाणार? ती जर सड बंद पडली म्हणल्यावर नाही बरोबर. फुकटच द्यायची मग. बरोबर आहे ना. आणि आता तीच गाय केवढ्याच झाली? फुल किमतीत झाली. हो. म्हणजे गायांची किमती वाढत हा एक नफा. तर महिन्याला तुम्हाला काही नाही म्हटलं तर 60-70 हजार रुपये प्रॉफिट वाढलं. मग त्या बदल्यामध्ये 20,000 रुपये खर्च. तुम्हाला काय मागे? काहीच नाही. तुमच्या शेळ्या आहे? हा. किती शेळ्या आहे? शेळ्या आता 10-12 आहे. ज्यावेळेस मी दुसरं आणले त्यांनी काय खाऊ घातलं होतं काय माहित नाही. बरोबर. तब्येत जास्त होती. खाली झाल्यानंतर ती एकदम माझी पापडी झाली. डायरेक्ट लाकूडच हा, झालं. तिला साफळा दारू सारखे काही उत्तेजक असतात ना, ते त्याला चारले असेल तिने. 5 लिटरची बकेट मागवली आहे. हा. त्या शेळीची आता सध्या तब्येत आहे ना पहिल्यापेक्षा 75% Recover झाली. आणि दुधाचं प्रमाण पण वाढलं. सेट व्हायला शेळी एकदम व्यवस्थित मिल्क चार्जरचा आपला फायदा. 2 महिने झाले चालू केलं. बर. तर माझ्या गायांचं दूध होतं 35 लिटर. ते चालू केल्यानंतर माझं झालं 45 लिटर. मी 10 लिटर वाढलं. एक गर्भणी चालू होती ना हा. त्यांना थोडं गर्भणीमध्ये मी द्यायची दिलं. त्यांना. पण बर. तुम्ही म्हणताय 100% 50% एवढं नाही. मी आपलं थोडंफार नॉर्मल त्यांना औषध वापरायचं चकना द्यायचे तुम्ही. थोडंसं दिलं चकना असं. मग ते दिल्याच्या नंतर त्या जाणल्याच्या नंतर माझ्या गायनी ना 3ऱ्या ते 4थ्या दिवशी 10-10, 11-11 लिटर गाय माझ्या गेल्या. तिसऱ्या दिवशी? 3ऱ्या 4थ्या दिवशी. आणि पूर्वीचा अनुभव काय असायचा? नाही 21 दिवसापर्यंत. मग त्या गोळ्या आणायच्या मेडिकल मधून. त्या यावेळेस तसा अनुभवच नाही आला. मग त्या गोळ्या बिळ्या मी काय आणल्याच बर. नाही. ज्यावेळेस माझ्यावालं दूध 5व्या महिन्यात गाय ज्यावेळेस 2 आणि 3 लिटर यायची, हा. मी म्हणायचं काय हे धंदा करण्यात माझी आई, ही गाय विकून टाकलेलं परत बरोबर, इकून टाका ते काय गावाला. करायचं याला ठेवून. विषय असा असायचा का परवडत नसायचं. का तर गाय जर 5व्या महिन्यात जर हे होत असेल, गाई भरल्याच्या नंतर 2 महिने मी पिळायचो. 2 महिन्यानंतर गाय कमी व्हायची. तर मी 2 महिन्यापासून चालू केलंय. मला रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने आहे. माझी गाय आजारी वगैरे काहीच नाही. आणि मी बाकीचं सगळं बंद करून टाकलं. 8 दिवस शिल्लक तेच अगोदर बोलून घे. अच्छा. आणि घेऊन गेलं का त्यांच्या इथं हा. नाही अजून होती 4-5 दिवसात पण संपले जर नाही लवकर. वा 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 वा, क्या बात आहे. नेमके आपल्या व्यवसायावर प्रेम करा. समजा नसतं भेटलं हे मिल्क चार्जर, नाही मग नसतं भेटलं तर मग धंद्यामध्ये चिडचिड वाढणं
धंदा परवडत नाही, नुसतं शेण उरत. मानसिकता खराब झाली. गोट्यामध्ये गाय ठेवायची नाही, काढून टाकायचं, म्हणजे काहीतरी दुसरा मार्ग निवडायचा. त्याच्यातूनही जर नाही सेटल झाला का मग चिडचिड, व्यसनाच्या नादीला कुठं काय होय, म्हणजे अशा गोष्टी खेड्यावरती घडतात भरपूर प्रमाणामध्ये. किती महत्वाचा पण मुद्दा बदल मांडला. झालाय थोडा बोलण्यात. सगळं आज आपल्याला 2 रुपये आज आपल्या धंद्यातून भेटून राहिले म्हणजे सगळ्या गोष्टी समाधान. जागेवर थांबल्या ना. समाधानी सगळं. समाधानी सगळंच म्हणजे असं. आज त्या गाय एवढ्या शांततेने बसल्या. जा तुम्ही गोठ्यांमध्ये लोकांच्या त्या बाहेर बसेल असेल ना, बघा तुम्ही जाऊन बघा हे करते ते असे पूर्ण वेळ तुमच्या गाय कुठली दाप टाकी ती का पाहा नाही, नाही, बरं. कुठंतरी ते पहा ना, म्हणजे मी इथं उभा आहे, पाहिली पण नाही मी अजून एक. उन्हात बसलेले तरी आहे ना. मग मला सांगा, आता टेम्परेचर गेलं 30च्या पुढं, बरोबर आहे ना. तरी त्या गाय एकदम रिलॅक्स उन्हात बसल्या का नाही. मग याचा अर्थ काय, त्या गाया काय सशक्त आहे. आज तुमचं अख्खं निम्म गाव वापरता येऊ जवळजवळ. अहो सर पहिलं मीच वापरत होतो, इथं कोणाला माहित नव्हतं, पण मी बळच येईल यांना विचारा, यांच्याकडून 1 रुपया 8 दिवस घेईल नाही आधी. घ्या 50ची जे आणलं ना का वापरा आणि मग हे करा. यांना काही त्रास होता कामा नये. त्यांना जर काही अडचण आली, आर्थिक येऊ काही येऊ, तर मला थेट फोन करायचा. असं आज कोण आहे आजच्या काळामध्ये दुसऱ्याची काळजी घेणार आणि दुसऱ्याचा विचार करणार कोण आहे का? कोण आहे का कोणी? हा, त्याच्यामुळे तुमच्यासारख्या माणसांची या जगाला गरज आहे. आणि तुमच्यासारखी माणसं प्रत्येक गावागावात वस्तीत तयार हो, अशीच मी परमेश्वराला विनंती करेल. बरोबर आहे की नाही? येस. ते आता तुमचं सांगितलं केमिकल वगैरे नाही त्याच्यात नाही का, तर मग हर्बल आता केमिकल आम्ही पावडर सांगतो, पाहिजे तेवढा रिझल्ट नाही भेटत. त्यासाठी मग आपण हे वापरून पाहिलं तर बरोबर आहे. आजार बरा झाला म्हणजे तो शेतकरी खुश, आपण खुश. मग असं चांगलं आहे ना. एवढ्या मोठ्या गोठ्यामध्ये एक ना एक गाई काही ना काही आजारी राहतीच. मग ते बंद झालं तर मग थोडासा दूध व्यवसाय बी कमी होतो ना दूध डॉक्टरचा पण. नाही काय प्रॉब्लेम नाही सर. शेतकरी जागला तर आम्ही जागणार आहे. किती दिवसातून येतं? विचारा त्यांना या गोष्टी. तुम्ही या गोठ्यावर किती दिवसांनी येता? नाही, मी फक्त आता यायसाठीच जास्त. मी भरण्यासाठी येता. बस, एवढं. बरोबर आहे. आता एक शेतकरी आहे, तो आज लग्नाला गेला, हा. टाइम थांबला हा. होता, तो गेला. बर. त्याचं आहे ना 26 लिटर दूध चालू आहे. त्याचं जवळजवळ 15 लिटर दूध वाढलं 5व्या दिवशी. गाभण गायांचं. हो 28 तारखेला मी त्याला मिल्क चार्ज दिलं, हा 3 तारखेला भेटला तो. हा. त्याच्या तोंडाने बोलला, म्हणजे मला 14 लिटर दूध वाढलं, बरं वाटलं. म्हणजे अजून वाढाय तो काय म्हणायचा, गाय जुलाब करते. मी त्याला म्हणलं, थोडं वाढून दे. तो 2-2 चमचे टाळते हा. किंवा झाली ती ओके झाली संध्याकाळी लगेच. मग त्याने त्याला म्हणलं, कोठा साफ झाला ना. हो बरोबर, तो बरोबर. झालं किती बरोबर. तेव्हा नी 14 म्हणलं तो वाढले किती दिवस? तेव्हा 500-550 रुपये वाढले. हा. म्हणलं बरोबर, तो 20 दिवस तू बॅग घालवणार म्हणलं. बरोबर. तो 20 दिवसात किती झाले म्हणलं? 550 ने. हा ते 10,000 हा. वरती म्हणजे 12,500. हा तुला बॅग पडले 8,250 ला. हा तुला 4,000 शिल्लक. पण त्याला म्हणलं एवढे शिल्लक राहिले तरी तो म्हणतो मागायची म्हणलं बॅग 4,000 तुला शिल्लक देऊ ना बॅग माग. तरी मागच. नाही म्हणतो मला हेच पाहिजे. तुला वाट पाहत होता. क्या बात आहे. वेरी कळलं का? बघा किती हुशार माणूस आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगितलं. शांताराम लक्ष्मण गुळवे, मुक्काम पोस्ट रणखाम, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. ओके. तुमचं हा जो दूध व्यवसाय आहे हा किती वर्षापासून आहे? हे 2018 पासून चालू आहे. 2018 18 पासून. कोण कोण बघतं व्यवसाय? पत्नी, मी आणि वडील. अच्छा, म्हणजे आता ते 2 वर्षांनी हे 7 वर्ष झाले. 7 वर्ष. मग 7 वर्षापासून एवढाच मोठा विस्तार आहे की वाढवत नेलाय तुम्ही? नाही, सुरुवातीला 2च गाय होत्या, हां. नंतर वाढत गेले. आता 19 गाय मोठ्या आहेत आणि 7 कालवडी. 26 गाय आहे कालवडी धरून. मग चांगल्या मोठ्या. मग पिल्लं वगैरे? नाही, पिल्लं नाही. एक. आता एक म्हणजे तुम्ही सगळे जे पिल्लं झाले तेच मोठे करता? रात्रीच जणली एक. एक रात्री जनली आहे? पण अजून डॉक्टरच नाही बोला. नाही, डॉक्टर बोलवणं बंद केलं आम्ही. दार वगैरे पडून गेला. सगळं आपोआप? हो. मग सगळं आपोआप झाल्यावरती डॉक्टरने काय करायचं? गाय नाही त्यांना. थोडं इकडे. फक्त गाय भरायला बोलवायचं? गाय भरायलाच. आता तुम्ही तसा विचार केला तर किती वर्ष झाले? 7 वर्ष. 7 वर्षापासून तुम्ही मिल्क चार्जर कधीपासून चालू केले? आता एक 3 महिन्यापासून. हां 3 महिन्यापासून. 3 महिन्यापासून. मग 3 महिन्यापासून तुम्ही मिल्क चार्जर चालू केलंय तर 3 महिन्यात तुमचा वापर किती झाला असेल तरी? 3 महिन्यात तरी 100-150 किलोच्या आसपास झालं. 150 किलो मिल्क चार्जर केलं. आणि तुम्ही मी ऐकलं ॲनिमल हेल्थ चार्जर पण ऐकलं वाटतं. ते 25 किलो. 8 किलोच्या मध्ये जे बोलावले होते ना, हां. ते आपण इथंच बोलावले. ते किती वापरले? 100? त्यांचे 8 किलोचे ना, हां. इथं यांना 4 बॅग दिलते आपण.
आणि 2-3 शेतकरी जे होते ना हा त्यांच्या हा त्यांना बाकीचे दिले. म्हणजे 32 किलो इथंच दिलं होतं हो ॲनिमल हेल्थ चार्ज. हो. अच्छा. आणि त्याच्या आधी सनमेरवरून आपण आणत होतो ना गुंजाळ सरांकडून, हा. त्यांच्याकडून एक 10-1 किलो आणला असं यांना बर. 1 किलोची पुडी. आता मला एक सांगा, तुमचा 6 वर्षाचा अनुभव, 6.5 वर्षाचा आणि आता 2-4 महिन्याचा अनुभव, 3च महिने झाले ना चालू करून. 3 महिन्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवले आणि 3 महिन्यापूर्वीचे काय बदल आहे तुमचे? बदल खूप झाले. आता पहिले ना खूप खर्च व्हायचा आम्हाला. लोक म्हणायचे परवडत नाही, आम्हाला वाटायचं खरंच परवडत नाही. म्हणजे दूध व्यवसाय परवडत नाही नव्हताच त्यावेळेस. तुम्ही परवडत नव्हतं म्हणजे का परवडत नव्हता? खर्च जास्त व्हायचा ना, डॉक्टर व्हायचा आहे. जरा थोडासा हिशोब करून सांगू शकता का अंदाजे? मोठा मोठा खर्च असा कसा खर्च व्हायचा? खाद्य चारा खाद्य चारा तर आता लागते, त्यात काय बदल झाला? नाही, बदल म्हणजे पहिले ना काय मस्टडी, ताप, चारा न म्हणजे आजाराच्या समस्या आहेत होत्याच. काय काय समस्या? मस्टडीज होता. मस्टडी तर जास्तच राहायचा. किती गायांना व्हायचा? 4-5 गाय त्यांना कंटिन्यू चालू राहायचं. त्यांचं असं व्हायचं, एक जर दूध आज 120 भरलं तर उद्या ते परवा लगेच एखाद्या गायला मस्टड व्हायचा, परत ते रिटर्न यायचं. एखादी जनली ते वर जायला पाहिजे ना +20, हा हा हा. ते परत प्लस मायनस व्हायचं. म्हणजे काही ते स्टेपचे 20 लिटरची गाय आहे समजा, ती जनली 15 लिटरला 15 लिटर पर्यंत आली तर ती 20 वर गेली, 20 वर जायच्या वेळी ती परत 14-12 होईल असं व्हायचं. हो. आणि जसं हे चालू केलंय ना, त्यांचं पहिले याला चालू केलं त्यांना 1 4 ते 5 दिवसात आहे ना 25-1 लिटर दूध वाढलं अख्ख्यांमध्ये. चालू केलं हो 4 ते 5 दिवसात. 5 दिवसामध्ये किती गाया चालू होत्या तेव्हा तुमच्या? 13-14 गाय. सगळे 13 13-14 चालू होते. 13-14 गायांचं दूध किती चालू होतं तुमचं? त्यावेळेस 200 आतच होतं. 200च्या आत. आणि चालू केल्यावर किती झालं? आता 250 पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे 25 लिटर दूध वाढलं. हो. केवढंच झालं ते दूध? म्हणजे काय भाव आहे मला माहिती नाही तुमच्याकडे. आमच्या गावात त्यांना पडते तरी 37 ते 36, 36 असे रेट पडते. एवढ्या गाय असून हो. बर, जास्त गाय असल्या उलट दुधाची क्वालिटी कमी होती कमी आणि लागायला रेट पाहिजे. कमी लागतो ना. म्हणजे माझा अनुभव बा असं. हो नाही नाही, बरोबर. त्यांचं क्वालिटी सुधारणा झाली ना. पण 1 वर्षापासून चालू केलं सुरुवातीला. स्वतःला चालू केलं. हो. बर. मग तेव्हापासून यांना म्हणायचं चारा, पण ही म्हणायची मागे मागे. मग मी त्यांना काय केलं, बरोबर 1-2 आहे. वेळेस थोडं इथून हे दिलं स्वस्त काय हो मग? स्वस्त नाही काही. नाही तसं नाही, याला तुम्ही महाग म्हटले की नाही, मग स्वस्त काय? नाही काय आलं, डॉक्टर म्हणायचे कोणतरी मिनरल मिक्सचर चालू ठेवा तुम्ही. हा हा. आम्ही ठेवायचं चालू, पण त्याचा रिझल्ट काहीच भेटत नव्हता. फक्त ठेवायचं तुम्ही तर म्हणलं. म्हणले ते स्वस्त आहे ना मग. पण रिझल्ट भेटा नाही ना. मग नंतर ऐकलं आम्ही. रिझल्टची काय गरज? स्वस्त मिळतंय ना मग. तेच झालं ना मग आतापर्यंत. का हो मावशी, बरोबर आहे की नाही? रिझल्ट मिळू नाही तर नाही मिळू, स्वस्त आहे ना, मग घ्यायला काय हरकत आहे? हा, मग मी त्यांना बळजुबरी केली. स्वस्त असल्यामुळं रिझल्ट भेटत नव्हता. नाही भेटला तर पण स्वस्त भेटत. हा नाही तेवढंच झालं फक्त. का हो? म्हणायला झालं फक्त चारतोय आपण. रिझल्ट भेटू अगर न भेटू, स्वस्त मिळत आहे ना. दिवस तर ढकला जाईल पुढं. तेच झालं आता पण. हा, तेच झालं मध्ये. त्याचा रिझल्ट भेटला नाही ना आम्हाला. दिवसच जर ढकलायचे होते अहो त्याच्यापेक्षा घेतले काय गाया? म्हणजे तुम्ही चालू केलं, तुम्हाला काय रिझल्ट भेटले? मी काय केलं, माझी एकच गाय दुधाची होती पहिली. बर. 2 गारोडी भरलेल्या पण नव्हत्या. बर मग मी ते चालू केल्यावर तिचं 15 लिटर दूध चालू होतं. बर मी तिच्या दुधातून जेवढं येईल तेवढंच या बाकीच्यांना चारायचं त्याच्यातून. बर. मला शिल्लक नव्हतं राहत कधी बरं, बरं. पेमेंट तसंच जायचं पूर्ण याच्यात. त्या मिल्क चार्जरला. हो, पण मी ते सुरू ठेवलं. म्हणलं मला रिझल्ट पाहिला असा भेटला. माझी एक कारोड होती का, हा. तिला अशा गाठी आलत्या. बर. ते चारलं 1-8 दिवसात त्या कुठं अंगावर आलते सगळ्या? नाही अशा मानाला आलत्या. बर बर बर. हा. त्या गाठी ऑटोमॅटिक गळून गेल्या. बर. मी ते बघितलं, म्हणलं या गाठी गळाल्या तिच्या. मोस सारख्या. म्हणलं रिझल्ट अच्छा, भेटला. चामखीड. हा. त्याच्यानंतर तिला चमक वाढत चालली. शेणाचा बदल झाला. बर. शेणाचा वास येत होता ना, बर. ते बंद झाला. आणि तिच्या दुधाचा वास यायचा, बर तो पण बंद होऊन गेला बर पूर्णपणे. बर मग त्या दुधाला साय वाढली. तिला क्वालिटी कमी होती. तिची 2.9 फॅट लागत होती. बर. तिची फॅट लागायला 3-5 2.9 वरून हो. किती रेट वाढत हो एवढ्या याच्यामध्ये मग? मग 5 पॉईंट वाढले. 30 पैशांनी आम्हाला हे भेटलं. 2 रुपये 10 पैसे वाढले डायरेक्ट लिटर मागे. लिटर माग. बापरे, म्हणजे 20 लिटर दूध असेल डायरेक्ट 40 रुपये वाढले. हो. बर. म्हणजे तुमची पण कहाणी हीच होती का? मग तुम्ही कसं काय चालू केलं त्यांचं बघून? तुम्ही तर महाग म्हणत त्याला होत्या. बळजुबरीने दिली. माग म्हणतात 25 सगळं. किलोची बॅग आहे हा? ना. मी मला स्वतःला 25 आणली किलोची होती. बॅग? मला स्वतःला आणली होती. गुंजाळ सरांना विचारा, त्यांच्याकडे शिल्लक एकच होती. हा. मी त्यांना म्हणलं काही करा, मला परत लागती. मी मध्ये 4 दिवस बंद ठेवलं. आणि त्यांनी त्यांना मला दिली. त्याचे जेव्हा रिझल्ट आले का, तेव्हा त्यांच्याकडून पैसे घेतले. ते त्यांना विचार. काय हो, नाही बरोबर आहे. काय मामा वगैरे लागत काय? मामा भाचेच आपण वर निघलोय, मग त्यांना पण गमत निघली. करतो मी, एवढं पण एक मोठं तुम्हाला असतं मी. आपुलकी तुम्हाला यांचा मोठा गोठा आहे बुवा, तुम्ही जर वापरलं तर फार फायदा होईल असं मी तुम्हाला 1 वर्ष वाटलं? वापरलं. त्यांना मला रिझल्ट भेटला, मग म्हणायचं वापरा. पण त्यांना थोडं हे वाटायचं खर्चाच्या वेळेस. पण आता वापरीत्या का नाही? आता जर म्हणलं त्यांना, त्यांच्या 5 किलो तुम्ही जी बकेट पाहिली, हा. ती मध्ये संपली होती बॅग. पण इथं ती शिल्लक स्टेपनी आणून ठेवली त्यांनी. 2 दिवस सुट्टी होती ना कंपनीच्या. हा. मग त्यांना म्हणलं 2 दिवस लागले. ते मला म्हणे नाही बकेट दे पहिली.
इथं डेअरीतच मी बकेट महाग असू दे पण बकेट दे. नाही बकेट देच म्हणे ती बकेट वापरली त्यांनी आता ती बॅग चालू म्हणजे ते काय म्हणत तुम्ही अगोदर महाग म्हणत होते आणि आता तुम्हाला स्वस्त का वाटू राहिले? स्वस्त मग सगळीकडून फायदा झाला ना. डॉक्टर खर्च वाचला, दूध वाढलं. म्हणजे पहिले तुम्ही त्याची किंमत पाहत होते, हा किंमत आता तुम्ही त्याचा फायदा पाहू राहिले. फायदा फायदा कळलं का तुम्हाला? quality वाढली सगळं. तुम्ही जेव्हा खर्च पाहता तेव्हा तुम्ही खर्चाची तुलना करता हो. का ते मिल्नर मिक्सचर 100 रुपये किलो मिळतं, हे 400 ते 350 रुपये, 450 रुपये किलो मिळतं. जेव्हा तुम्ही खर्च पाहता तेव्हा खर्च पाहून तुम्ही दबकता, आणि जेव्हा तुम्ही उत्पन्न पाहता त्याचं प्रॉफिट पाहता तेव्हा प्रॉफिट पाहून आकर्षित होता. बरोबर आहे. बरोबर आहे की चूक आहे? पण प्रॉफिट स्वतः मेल्याशिवाय बस स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ना. म्हणून दुसऱ्याला मारताना पाहून आपल्याला काय वाटतं, हा ते नाटक करतंय, खोटं बोलत आहे, त्याला कमिशन मिळत असेल. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. पावडरचा रिझल्ट असा पण आला आम्हाला, हा जेव्हा काही चारा खायची बंद झाली हा. का, मला म्हणे तुम्ही ते 2 चमचे तिला पाजा. माझ्याकडे बर होते ना म्हणजे त्यांच्या आजारामुळे चारा खायची बंद झाली. बंद झाली. बर. ते म्हणे माझ्याकडून ते 2 चमचे आणि पाजा म्हणे. बर ती पाजली 2 तासांनी चारा खायला लागली गाई. जी गाई डॉक्टरला ट्रीटमेंट केल्याशिवाय एक एक दिवस काही करत नाही, खात नाही, हा. उलट ती आणखीन 2 दिवस खायची बंद करते. बंद करते. बरोबर. डॉक्टर दूध इंजेक्शन कमी खाल्लं. होतं लगेच. मग ती गाई चारा खायला 2 तासात लागली. 2 तासांनी सुरुवातच झाली. जादूच आहे ना. मग जादू झाली. त्यांना ते तिथून थोडं हे होत चाललं ना, पण मग तरी आम्ही त्यांची डेअरिंग होईना तिथून ना. पुढे घ्या म्हटलं तरी डेअरिंग होईना. पण म्हणलं घ्या तुम्ही बर. माझी याच्यावर हा तुम्हाला नाही रिझल्ट असं नाही. काय असतं माहिती का, एक लक्षात ठेवा, दळिंद्री म्हणतो ना आपण, दळिंद्री माणसाला सोडित नाही. का बरं सोडित नाही माहिती का? कारण ती दळिंद्रीने आपल्याला धरेल नाही, आपण तिला धरेल. हे जे अज्ञान आहे, धरलं कुणी? आपण अज्ञान काय आपलं, आपल्याला वाटतं जे स्वस्त आहे ना ते फायद्याचं आहे. बघा बरं का. पण तसा विचार केला, स्वस्त जर फायद्याचं तर मग डाळडा खायचा का बंद केला तुम्ही? बरोबर. डाळडा काय स्वस्त आहे ना, स्वस्त होता पण तो डाळडा स्वस्त आहे ना, मग तो तुम्ही बंद का केला खायचा? आपली नुकसान होऊन राहिली. हार्ट अटॅक यायला लागले तेव्हा कळलं की ते 4 लाख नाही परवडायचे, हे तूप परवडल. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? मिनरल मिक्सचर स्वस्त आहे पण त्यात फायदा नाही. नाही, बरोबर. पण म्हणजे आमच्या मनात जे पहिल्यापासून लागलं का स्वस्त भेटलं म्हणजे फायदा राहतो, ह्या मुद्दा क्लिअर झाला का स्वस्त भेटलं ते फायद्याचं असलच असं नाही, बरोबर. नाही. तुम्हाला त्याच्यातून किती मिळतं, त्याचा फायदा नफा किती होतो, व्यवसायाचा भाग घ्या, लक्षात घ्या. आजूबाजूला अनेक लोक आहेत तुमच्या गावामध्ये डेअरीवाले, नाही का? नाही, ते तुमचे रिझल्ट बी पाहते, तरी पण त्यांची अजूनही डेअरिंग होत नाही होत. नाही. का नाही होत? कारण ते खर्च का पाहते, एवढे जाणारे, हा अरे जाणार नाही पण परत तेवढे येणारे, बरोबर आहे. जास्त एवढे वाचणारे. आता तुमचे काय काय पैसे वाचले? समजा त्या दिवशी ती गाय चारा खायची बंद झाली, ती जर तुम्हाला डॉक्टर बोलावं लागलं असतं किती पैसे लागले असते? 1,500 तर नक्कीच गेले असते. बरोबर आहे. हो. आणि यांच्याकडून 2 चमचे केवढेच आणले? फुकट आणले ना. तुम्ही आणले फुकट. समजा त्यांनी विकले, समजा त्यांनी विकत घेतले, हा. केवढेच झाले ते 2 चमचे? समजा 30 रुपये पडतो आपण 70 रुपये झाले. जिथं 1500 रुपये खर्च येणार होते, किती रुपयात काम झालं? 70 रुपये. बरोबर. 100 झाला. हो. बरोबर आहे ना? म्हणजे फायदा आहे का तोटा आहे इथंच लगेच कळतो. कळतो. बरं. नंतर तुमचा मस्टॅटिसचे गायांचा सगळा आजार बंद झाला. बंद. तिला मस्टॅटिस कायम व्हायचा, कायम कास होती बस. मग तिचं दूध म्हणजे नाहीच वाट्याला, हा अर्धच फक्त. अर्धच. आता किती दूध देते तिचं? आता गाभण आहे ती 7-8 लिटर देते. 7 लिटर गाभण आहे तरी पण देते. आता काही खंड नाही. नाही. बरं. मिल्क चार्जर चालू झाल्यापासून साधारणतः 3 महिन्यामध्ये झालेले बदल सांगा. पहिला दवाखाना बंद झाला, महिन्याला तुमचा किती खर्च व्हायचा दवाखान्याला? महिन्याला तरी 10,000 तर नक्कीच जाणार. एवढ्या जणांना हो. मेडिकलची मेडिकल मेडिकल 10,000, डॉक्टरची डॉक्टर शेवटे हा. डॉक्टरचे किती? डॉक्टरचे वेगळे वर्षाला जातात 60-70 हजार रुपये नुसते हे व्हिजिटचे. त्यांचे औषध आपणच आणतो ना. त्यांनी येऊन फक्त त्यांच्याकडलं औषध त्यांनी चिठ्ठी द्यायची, आपण घेऊन यायची. काय बात घेऊन करायची? यायचं आणि त्याने येऊन टोचायचं. म्हणजे डॉक्टरचे 70-80 हजार वेगळे, हो व्हिजिट. एवढ्या गायांची पण समजा. एकदम स्टडी झाली ती मोठी मस्टडी असली तर 5 ते 6 हजार पर एक वेळा. म्हणजे लहान आणि मोठी असते मस्टॅटिस. मग जास्त ती कमी बाबो. याच्यापेक्षा त्यांचे सड बंद झाले आमचे त्यावेळेस फार. त्यावेळेस. हो. आणि आता हे चालू केलं थोडं दूध यायला लागलो आता. लागलं ना? अजून 2 महिने जाऊ द्या बघा, एकदम क्लिअर होऊन जाईल. हा. आता आज एक जणली ना, हा. पाठी जणली, हा. तिच्यावर पूर्ण बंद झालं होतं हा सड. हा. पण आता सकाळी म्हणजे मागच्या सीझनला ते बंद होत. बंद होतं, आता हे सकाळी. आता चालू झालं. क्या बात आहे. कमी दूध निघलं. पण चालू झालं ते. अहो मला सांगा, चालू झालं म्हणजे तेच चमत्कार आहे ना. आता ते चालू झालं म्हणजे ते मोठं बी होईल, दूध बी देईल, टेन्शन नाही काही.
सगळ्यात मेन गोष्ट काय आहे, श्वास चालू झाला पाहिजे. हा बाकी मग खाऊ पिऊ नंतर घालू त्याला उभा करू आपण. आम्हाला असं वाटलं होतं गेलं ते सडबो. बरोबर आहे की नाही? इथून मागचा अनुभव तोय ना, एकदा सर गेला म्हणजे गेलाच गेला, पण मिल्क चार्जरनी तो परत चालू चला होतो. म्हणजे लक्षात आलं की तुमच्या हे नुसतं आजार बरा नाही करत, शरीर बरं करतं. आता मला सांगा, तुमच्या दवाखान्याचा 70,000 डॉक्टरचा आणि मेडिकलचा किती म्हणले तुम्ही, लाख रुपयाच्या पुढं, जाणार वर्ष 1.25 लाख, हो. म्हणजे दोन्ही मिळून 2 लाख रुपये का? हो जातात 2 लाख रुपये वर्षाला म्हणजे एका गाईला साधारण 17,000 रुपये वर्षाला खर्च येतो हो दवाखान्याचा. होतच होतं. बापरे, यायचाच तेव्हा. मग तो खर्च 17,000 रुपये खर्च जरी वजा केला तरी मिल्क चार्जर परवडते. हा आलं लक्षात नंतर आमच्या चालू केल्या लक्षात आलं ते सगळं. लक्ष सांगायला एवढ्या गाय ठेवू नको, शान सुद्धा तुम्ही ना हा त्यावेळेस सांगायचे आजार तेवढं व्हायचे. शयन सुद्धा काय देत नाही. फायद्यात नाही. क्या रामबाण बोलले तुम्ही एकदम. कारण पहिली गोष्ट महत्वाची, शेण फायद्यात नाही म्हणजे ती शेण बी मगाशी पाहिलं आपण, बाहेर गेलो होतो, ते कसं किटाड झाले. हे काढून किती दिवस झाले याला? गेलं एक आता 1 महिना झाला इकडे पलटी मारून, पण हे आधी 2 ते 4 महिने हे खतच आहे ना? हो खतच उचला बरं ते. टाका बरं फुटत खाली. ते बाई ढेकळत जाईल त्याची. आता पण 3 महिन्यामध्ये किती रुपयाचं मिल्क चार्जर चालला असेल? त्यांच्या आता 6 बॅग आणि 3 बकेट. 6 बॅग झाल्या. 6 बॅग आणि 3 पॅकेट केवढे झाले? सर 55,000 गेले. 55,000 रुपये खर्च झाला त्यांचा, बरोबर आहे ना? म्हणजे 3 चौक 12, बरोबर आहे ना? मग 5 चौक 20, म्हणजे जेवढ्या खर्चाचा तुमचा दवाखाना आहे तेवढ्या खर्चामध्ये वर्षभर मिल्क चार्जर चालवलं तुमचं. बरोबर. आणि बाकीचं सगळं मग प्रॉफिट, हा प्रॉपर निव्वळ प्रॉफिट. म्हणजे घरातून काही जाणार आहे तुमचं नाही नाही. तरी पण आम्हाला पहिलं काय वाटत होतं, महाग वाढलं plus त्यांचं ते दूध वाढलं तो बोनस ना. हे झालं, जे पहिलं होतं ना हा. 200 ते त्यांना शिल्लकच राहिलं ना, वरचं 25 वाढलं थोडक्यात. बरं 25 लिटर दूध जे आहे ते समजा ते 34 रुपये केवढ्यात झालं, 25 तरी 75 आणि ते 25 होतं 25,600, जवळजवळ किती झाले सर? साधारणतः 900 रुपये, 950 रुपये. म्हणजे 950 रुपयाचं रोज काय वाढलं तुमचं? दूध वाढलं. आणि रोज तुम्ही किती खाऊ घालत असतील? म्हणजे त्यांचं थोडक्यात 30,000 दूध वाढलं 30 दिवसात हां 1000 रुपयांनी, बरोबर. आणि त्यांच्या 2 बॅग जात्या. 2 बॅग म्हणजे केवढ्या झाल्या सर? 16,000 17,000, 16,500 रुपये. 16,500चे हे जातं आणि दूध किती रुपयाचं वाढलं? 30,000 30,000 रुपयाचं. त्यांना त्याच्यातच निम्म प्रॉफिट राहिलं परत. पहिलं तर दुधाचं शिल्लकच. म्हणजे निम्म तुमचं कसं वाढीव दुधाचं शिल्लक. वाढीव दुधामध्ये निम्मे पैसे वाचले. बाकी डॉक्टरचा खर्च तो एक्स्ट्रा बेनिफिट. डोक्याला ताप कमी झाला, हे आणखीन चालू झालं. तुमचं दूध जर चालू झालं गाय वेळेनंतर तर ते किती दिवस टिकायचं पहिलं? म्हणजे दूध चालायला किती दिवस लागायचे वरती? तरी 20 दिवस 15-20 दिवस जायचे. पूर्वी लागायचे. मी स्वतः माझा अनुभव घेतला. हा, मग तुमचा अनुभव विचार तुम्ही. माझी पहिला रोज कारवडी, हा मी तिला आहे ना डॉक्टर नाही काहीच नाही, बर. ती चारलूच होतं ना आपलं, हा हा ती जनली सकाळी पहाटे हा जनली. टिकून जातो. तिसऱ्या दिवशी दूध तिचं 16.5 गेलं. 16.5 दिला आणि मला कितव्या ती दिवशी? आधी तिसऱ्या दिवशी. आणि पहिलं किती लागायचे? पहिलं म्हणजे पहिला रोज पहिला जनली. रोज आहे. तरी पण जनरली इतर गायांचा अनुभव तिच्या आहे. आधीची जी गाय होती ना, हा. तिला आपण गोळ्या द्यायची दूध हा. वाढायचं. ती 21 दिवस घ्यायची जवळजवळ वाढायला तेवढं. आणि ही तिसऱ्या दिवशी गेली. 16.5 गेली आणि 16.5 दिलं तिनं. तुमचा आणि मला अनुभव? 13 लिटरची अपेक्षा होती. पहिलं आम्ही गोळ्यात चाळायचं दूध वाढायला. गोळ्या चारायची. हा, मग ते दमादमाने रिझल्ट यायचा त्याचा. म्हणजे 21 दिवस घ्यायची. हो. आता 4-5 दिवसामध्ये दूध काय होतं? लगेच वाढत. फुल वाढत होती. बरोबर आहे नाही का? काय नाही. सरासरी. ते खायला त्रास व्हायचा मग त्या काळामध्ये गोळ्यांबरोबर. हा ते खातच नसं. मग ती चरबी उतरायची ना, ती सगळी चरबी हाडं वितळायची ना त्या गोळ्यांमुळं. हा. त्याच्यामुळे ते मारायची. कटाळा करायचे. हा म्हणजे मला सांगा, आता तुमचं ती दूध पटकन 3 दिवसामध्ये गेले, 10 दिवस तुमचे हे पैसे वाढले ना. नंतर तुमचं दूध किती दिवस टिकत? आता बी चालू आहे. 3 महिने झाले ती. हा ते तुम्ही किती दिवसांनी वापरताय तुम्ही? 1 वर्ष झालं. त्याचं पहिलं तुमचं काय अनुभव, किती दिवस दूध टिकून राहतं? आपलं दूध आहे ना सारखं टिकून राहतं 4-5 महिने पूर्ण, आणि नंतर फुल टिकून राहतं. हो, नंतर आणि मग परत 2 महिन्यामध्ये थोडंसं कमी होतं. फक्त आपलं कसं होतं, आता आमच्या घरी उन्हाळा दिवस आले का, हा मग थोडा चाऱ्याचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतो कोरडा. थोडंफार होतं मागं. मग तो वेगळा, तो तुमचा चाऱ्याचा प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यात जनत्या ना हा. त्यांचं टिकूनच राहतं. टिकून चारा भरपूर राहतं. असतो. जनरली अनुभव काय आहे, गाय एकदा गाभण राहिली दूध गाभण कमी राहिली दूध का, काय ती होतं एक direct? महिन्यातच, खटक्याने 2 ते 3 खाली लिटरने येतं. उतरते. बरोबर आहे. 2 ते 3 आणि 2-3 महिन्यात सरासरी काढली तर निम्मे होती डायरेक्ट. हो बरोबर आहे. तुम्ही जर मिल्क चार्जर चालू ठेवला तर ती गाई तुमची फार तर 1-2 लिटर खालीवर होती. हो. पण ती 7 महिने दूध देते. किती महिने? 7 नाही, माझी जे गाई होत पहिली मी सुरुवातीला जे आहे ना माझ्या का आता मी तिला चालू आहे ना आता, 1 लिटरचा फरक झाला तिचा भरल्यानंतर. बर 2 फक्त महिने. 1 लिटर. हो. आणि पहिलं आहे ना भरली का ती 15-20 दिवसातच वजा एक लिटर. डायरेक्ट नंतर मग लवकर मग विचार करा, तो तुमचा निम्मा दुधाचा तोटा आहे ना. हो. म्हणजे भारतामधला शेतकरी दूध व्यवसायामध्ये का बरं माग आहे? त्याचं कारण ब्राझील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये
डेन्मार्क आहे, ह्या देशांमध्ये दूध व्यवसाय का परवडतो? त्याचं कारण त्यांची गाय 3,500, 4,000, 5,000 लिटर काय देते? दूध देते. आमची गाय लवकर उतरल्यामुळे ती गाय पार 30 लिटरची का असे ना, परंतु ती 2.5 लिटरची 2.5 पुढं जातच नाही. मग ही समस्या आहे. समस्या आमची ही नाही. आपले लोक काय म्हणता, नाही मी 30 लिटरची गाय आणली, मी 25 लिटरची, मी 50 लिटर. अरे तू किती पण लिटरची गाय आण, त्या गायचं दूध टिकलं तर ते महत्वाचं आहे ना. बरोबर. तुमचं दूध निघत 2 महिने निघत 30 लिटर, नंतर ती येते 10 लिटर. काय उपयोग आहे त्याचा? निम्म्याने फरक होतो. म्हणजे तुला ते 30 लिटर नाही, ते 25 लिटर का असे ना, 20 लिटर का असे ना, ते टिकवता आलं पाहिजे. तुम्ही 10 लिटरच्या गायला, 20 लिटरच्या गायला असं वेगळं देता का? आता आपण काय सांगतो की 10 लिटरच्या आसपास गाय असेल तर 50-50, 70-70 ग्रॅम द्या. बरोबर आहे. जर तुमची 15 लिटरच्या पुढे गाय गेली तर तिला 100-100 ग्रॅम द्या. 20 लिटरच्या पुढे गेली तर 100-100 ग्रॅम घ्या. 30 लिटरच्या पुढे गेली तर 150-150 ग्रॅम द्या. असं आपण त्यांना प्रमाण दिलेलं आहे. साधारणतः तुम्ही 30 लिटरच्या पुढच्या गायला 200-200 ग्रॅम दिलं, ती गाय 30 लिटरच्या खाली येतच नाही. आणि वरून सगळ्यात महत्त्वाचं, तिला कुठलाही डिफिशियन्सी आजार होत तिचे पूर्ण गट भरलेलेच राहते ना. एक्झॅक्टली. खालीच नाही ती. म्हणजे मिल्क चार्जर हे मिनरल मिक्सचर नाहीये. मग हे काय आहे? तिचं च्यवनप्राश आहे. म्हणजे आज तुमचा जो व्यवसाय, आज तुम्ही ॲनिमल हेल्थ चार्जर त्याच्यापेक्षा महाग आहे, मग ते सुद्धा का बरं आणलं तुम्ही? आणलं तेच दुधाचं, म्हटलं काय परिणाम त्याचा आहे ना असा प्रॉब्लेम झाला. माझी एक गाईला आहे ना मिल्क चार्ज चालू होता. बरोबर. थोडी कमी हिट मध्ये येतो. बरोबर. 2 वेळेस कमी हिट मध्ये आली. माझ्या गायला ते 2 पॅकेट आणले संगत. मिल्क चार्ज 85 ग्रॅम देतो. हा ऐका बरं का, नाही फार महत्वाचं आहे. आणि ह्यो पूर्ण फुल भरून द्यायचं. हात चला. 85 दोन्ही करून द्यायचो हा. एक टायमाला. हा. तिला 11 दिवसात ती फुल हिट आली. 2 पुढे पूर्ण चारून टाकली मिल्क चार्ज बरोबर ती. आता एखादा मला प्रश्न काय विचारेल, सर मिल्क चार्जर बी तुमचंच, ॲनिमल हेल्थ चार्जर बी तुमचंच, मग तुम्ही वेगवेगळं का बरं काढता बा? असं एक लक्षात घ्या. पहिली गोष्ट, तुमचा हा जो पठार भाग आहे, ह्या पठार भागामध्ये जंगल आहे का? नुसते माळरान नाही, हो. बोलके डोंगर आहे. कुठे जंगल कुठे तुमच्याकडे? नाही. मोठे जंगल नाही, असे पातळ झाड आहे, त्याला जंगल नाही म्हणते. मग ह्याच्यामध्ये माळरानामध्ये तुमच्या गवत जादा आहे. हो. आता गवत जादा असल्यामुळे लक्षात घ्या नेहमी, गवत जास्त आहे म्हणजे नायट्रोजन जादा आहे, मग कस कमी आहे. शेवटी जनावराला पोषण कशातून मिळतंय? चाऱ्यामधून. बरोबर आहे की नाही? मग त्याच्या अंगाला जे लागतं खरं तर चारा अंगाला लागतो. मग तो चाराच तुमचा काय निकस आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम जास्त येतात. कळलं का तुम्हाला? म्हणून तुमचं मिल्क चार्जर का नाही भागलं? कारण मिल्क चार्जर ॲव्हरेज प्रोडक्ट आहे, परंतु तुम्हाला थोडंसं सुपर फूड पाहिजे. मग सुपर फूड म्हणजे काय? ॲनिमल हेल्थ चार्जर थोडं सुपर आहे. काय फरक आहे त्याच्यामध्ये? ॲनिमल हेल्थ चार्जर असं आहे का रेडी टू यूज आहे. पार तुम्ही किती सिरियस गायला दिलं तर लगेच रिझल्ट भेटणार. पण तुम्ही मिल्क चार्जर सिरियस गायला दिलं ना, तिला ते पचवायला लागतं. मिल्क चार्जर हे कच्च आहे आणि ॲनिमल हेल्थ चार्जर हे शिजवलेलं आहे. हा फरक लक्षात घ्या. ॲनिमल हेल्थ चार्जरचा फायदा असा होतो, तुमच्या जनावराची थोडी सुद्धा शक्ती खर्च होत नाही, पण मिल्क चार्जर पचवायला सुद्धा थोडी शक्ती खर्च करावा लागते. हा लक्षामध्ये. आणि जर एखाद्याने जर ॲनिमल हेल्थ चार्जर जर गोठा केला तर त्याच्या गोठ्यामध्ये जे दूध निघल ते डायरेक्ट अमृतच. त्याने आजार बरे होतील लोकांचे. त्याच्यातून जे काही शेण येईल त्यांनी त्या शेण वापरल्यावर त्या वावरामध्ये कधी रोगराईच येणार नाही. म्हणजे हे गुणधर्म आहे त्याच्यामध्ये. भविष्य काळामध्ये आपण तिकडे जाऊ. मला एक 11 दिवसात ते रिझल्ट भेटले. गाय फुल हिट आली, भरली. आज ती 3 महिन्याची होऊन उद्या 11 तारखेला. आणि मग यांना आणायला लावलं. नाही मग त्यांना मी दिलं ते. हा. त्यांनी चारलं. त्यांच्या गायला जे प्रॉब्लेम होते ना थोडे सिरियस प्रॉब्लेम. ते त्यांचे लगेच कव्हर झाले. मग नंतर मग मी ते 8 किलोची पॅकिंग मागवले आम्ही. मला सांगायचं काय आहे की आज तुमचा दूध व्यवसाय हा डायरेक्ट तोट्यामधला दूध व्यवसाय डायरेक्ट कशात आला? म्हणजे लेवल मध्ये नाही आला, डायरेक्ट नफ्यात गेला. म्हणजे तुम्ही जिथं आज फक्त भागत आहे, शेण सुद्धा परवडत नाही म्हणे, शेणावरही परवडत नाही. बरोबर की नाही? आज तिथं थोडीशी चेहऱ्यावर चमक आली, थोडासा उत्साह आला ना, हुरूप यायला लागला. म्हणजे दूध व्यवसाय करायला थोडासा काय होता आता आनंद येतो. आणि आता आरामशीर पण झाला ना. तुम्ही आरामशीर 2 वेळेस खायला टाका आणि मस्त लग्नाला जा, फिरा, कार्यक्रमाला जा. काय म्हणते गाय पिळे चारा टाकला रिलॅक्स म्हणायचंच नाही काय. तुम्हाला टेन्शन राहिलं का काय आता? म्हणजे आता गाई दूध काढून द्यायला त्रास देत नाही, त्याच्यानंतर आजारपणाचं टेन्शन नाही. किती महिने झाले? 3 महिने झाले, काहीच टेन्शन नाही. मला सांगा, एवढा आरामशीर जर व्यवसाय असेल तर माणसाला करायला काय वाटतं? आनंद वाटतो, हुरूप वाटतो. पण महिन्याचा विषय जरी काढला, 30,000चं एक्स्ट्रा दूध निघालं, महिन्याचा खर्च साधारणतः आपण जर 12 24 20,000 रुपये, म्हणजे दवाखान्याचा 15 ते 20,000 रुपये खर्च वाचला. ते 30,000 हे 20,000 50,000 तर हाच प्रॉफिट झाला. बरोबर आहे की नाही? आणि वरून तुमच्या दुधाची क्वालिटी, त्याच्यानंतर तुमच्या जनावरांची किंमत. आता मला सांगा, जी गाय तुमची आजारी पडायची ती गाय विकायला काढल्यावर ती केवढ्याला जाणार? ती जर सड बंद पडली म्हणल्यावर फुकटच द्यायची. बरोबर आहे ना? आणि आता तीच गाय केवढ्याच झाली? फुल किमतीत झाली. म्हणजे गायांची किमती वाढत, हा एक नफा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर महिन्याला तुम्हाला काही नाही म्हटलं तर 60-70 हजार रुपये प्रॉफिट
वाढलं, मग त्या बदल्यामध्ये 20,000 रुपये खर्च तुम्हाला काय मागे? काहीच नाही. 1 रुपयाला 3 रुपये नफा आहे का नाही? मग हेच आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करून निर्णय घेता आला पाहिजे. अलग लक्षामध्ये तुमच्या शेळ्या आहे? हा. किती शेळ्या आहे? शेळ्या आता 10-12 आहे. गुजरी जातीची ही शेळी, बर पण ती ज्यावेळेस मी दुसरं आणली त्यांनी काय खाऊ घातलं होतं काय माहित नाही, बरं. तब्येत जास्त होती. बर माझ्याकडे- सुटली होती ती. हा खाली झाल्यानंतर ती एकदम अशी पापडी झाली. डायरेक्ट लाकूडच हा, झालं तिला साफळा. हा, मग हे शेजारी ना म्हणजे गुबगुबीत अशी शेळी तुमच्या गाड्यावर पापडी झाली. सगळं खायला वगैरे सगळं होतं व्यवस्थित. म्हणजे पण त्यांनी त्याला उत्तेजक, दारू सारखे काही उत्तेजक असतात ना, ते त्याला चारले असेल तिने. बर नंतर हे शेजारी काकांना सांगत होता का त्यांचे थोडा व्हायरल आलत, तर मग सांगत होता हे द्या तुम्ही असं. मी सहज त्याला म्हणलो काय देऊ राहिले, मला पण देतो कोणला? थोडंसं. हा, बर. भाऊ आहे माझा हा. बर बर हा ते म्हणे देतो थांब. त्यांनी मग दुसऱ्या दिवशी त्याच्याकडची मला थोडीशी पावडर आणून दिली. तर मी ते म्हणे खाणार नाही पहिल्यांदा त्याला सवय लाव थोडी. बरोबर वगैरे गेला बरोबर नाही बरोबर पाहिजे. बरोबर हा मग आम्ही पाण्यामध्ये हे करून थोडेसे एक दिवस थोडासा त्रास केला, दुसऱ्या दिवशी त्याला चव लागल्यानंतर ती खायला सुरुवात केली. 5 लिटरची बकेट मागवली. त्यांनी मला सांगितलं होतं का डॉक्टरला इकडे हे खर्च होणार ते होणार आहे, तर आपली तुझी बचत होईल भाऊ, तुला जर सक्सेस करायचं. ठेवला विश्वास त्याच्यावर. हा, मग भाऊ मी म्हणलं होते, म्हणलं चल ते म्हणलो, त्याला पैसे नव्हते दिले, काहीच नव्हते दिले, पण त्या शेळीच्या आता सध्या तब्येत आहे ना पहिल्यापेक्षा 75% Recover झाली. आणि दुधाचं प्रमाण पण वाढलं. किती वाढलं? दूध म्हणजे कळडांच बागत नव्हतं. बर आणि मेन म्हणजे मी आता बिट्टल जातीव काम करतोय. बर 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 मी चव्हाणगोट फार्मावरून आणतो. बाकीचे म्हणजे भरपूर लोक नेतात तिथून, पण त्यांची मरतूक जास्त होती. माझ्यासोबत ज्यांनी नेले त्यांचे बऱ्याचशा जणांची मरतूक झाली. बर सेट व्हायला शेळी एकदम व्यवस्थित मिल्क चार्जरचा आपला फायदा झाला. म्हणजे मिल्क चार्जर दिलं तर तुम्हाला कुठल्याही जाती असू द्या ती एकदम पटकन सेट होती. सेट होऊन जाते आणि मरतुकीचं प्रमाण फार मोठी गोष्ट आहे नव्हती. हा, एक शेळी मिली केवढं नुकसान आहे ती. घेतली तशी शेळी आता 20,000 पासून तर 25,000 बरोबर आहे. नाही घेतली त्याचं नुकसान आणि ती पुढची पिढी संपली त्याचं काय? उत्पन्न संपलं. बरोबर आहे की नाही? जागा संपला आणि मी पुन्हा जो घेणार आहे तो आपोआप म्हणतो नको घ्यायलाच नको. बरोबर आहे ना. मग तुम्हाला मला सांगा आता शेळी वापरणं, शेळी व्यवसायातला माणूस हा थोडासा छोटाच विचार करतो ना. गाई घेताना त्याला मोठा विचार राहतो, याडे 70-80 हजार एवढी, बरोबर आहे की नाही? पण शेळी घेताना माणूस छोटे का बरं व्यवसाय, ज्याला डिरिंग होत नाही खर्च करायची, तो छोट्या व्यवसायाकडे वळतो. म्हणजे तुम्ही सुद्धा मिल्क चार्जरचा विचार करता, तुम्हाला माग नाही वाटलं ते? नाही, मला पहिल्यांदा भरपूर महाग वाटलं, हा. पण म्हणलं बघू एक तुक्का लावून. आता काय वाटतं? जमलं तर जमलं. मग आता नाही, आता व्यवस्थित वाटतंय आणि मी पुढच्या वेळेस पण घेणारच. म्हणजे आता रेग्युलर वापरणार आहे. रेग्युलर, म्हणजे रेग्युलर वापरल्याचा फायदा काय होईल तुम्हाला? कारण की म्हणजे आजाराला जास्त कमी बळी पडत आणि दुसरं म्हणजे डॉक्टरांचा वगैरे हे खर्च नाही राहणार, सेट वगैरे होत जाईल आणि तिचा वजन वाढेल, तब्येत चांगली होईल. चांगलं होईल असे. सगळ्यात मेन तुमची जे बकरं आहे, बकरांची तब्येत लवकर तयार होईल. आता बिट्टलचा बोकड मी आणलेला आहे हा. त्याला बाकीचे लोक सोयाबीन खाऊ घालतील, हा. कोण काय खाऊ घाल. माझ्याकडे फक्त नॉर्मल थोडासा कधी दिलं हा. मिल्क चार्जर रेग्युलर चालू. हा, तर त्यांनी तब्येत पण त्याच्या एकदम व्यवस्थित आहे. लक्षात आणि, आलं तुमच्या म्हणजे असं- तुम्ही जे काही खाऊ घालाल हा. ते पचवायची ताकद वाढते की नाही? हम्म. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, मिनरल मिक्सचर जे आहे त्याची आणि मिल्क चार्जरची बरोबरी करणं किती वेळेपण आहे. मिनरल मिक्सचर एक रसायन आहे आणि मिल्क चार्जर जे एक च्यवनप्राश आहे. तुमच्या जनावरांची पचनक्रिया जर वाढली तर तुम्ही जे काय घालाल ते काय होतं? आणि छान दुसरी गोष्ट मिल्क चार्जर्समुळे एक उपयोग होतो का लोक म्हणतात डिवॉर्मिंग करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला, पण त्यांनी ऑटोमॅटिक माझ्या म्हणजे एक दिवस असं झालं का जंत बाहेर पडले आपोआप मरेल. हा. मी गडबडलो म्हणलं हे काय नेमके डॉक्टर वगैरे बोलावलं, कारण आपण पैसे जास्त गुंतवलेले. बरोबर बरोबर. हा, मग मी याला बोलवलं, फोटो वगैरे काढून ठेवले, डॉक्टरांना पाठव. डॉक्टर म्हणजे त्याला जंत झाले असतील, बर. त्याला जंताचा डोस द्या. याला भाऊला बोलावून घेतलं, हा. तो आला संध्याकाळचा, बघितलं, अरे म्हणे ते मेलेले जिवंत जर असते तर मग आपल्याला प्रॉब्लेम. तू जे हे रेग्युलर खाऊ घालतो त्यामुळे ते भीती पाठीमागे ब्रह्मराक्षस राहतो भाऊ. हा, आणि मिल्क चार्जर वाल्या मागे ब्रह्मदेव राहतो. 2 महिने झाले चालू केलं. बर. तर माझ्या गायांचं दूध होतं 35 लिटर. बर. चालू केल्याच्या किती गाय आहे तुमच्या? माझ्या 3 पहिल्या जणलेल्या होत्या. बर. आणि तिन्हीचं दूध चालू होतं. त्यांनाच चालू केलं तुम्ही? त्यांना चालू केलं. तर 35 लिटर चालू होतं. तर ते चालू केल्यानंतर माझं झालं 45 लिटर. मी 10 लिटर वाढलं. एक 6-7 दिवस गेले माझेवाले. तुमचं दूध नाही वाढलं? दूध नाही वाढलं, पुढे सांगतो तुम्हाला मी. हा, दूध वाढलं 45 लिटर पर्यंत गेलं. बरोबर. हा, नंतर मग त्यांना ते मी चालूच ठेवलं कंटिन्यू. बर. परत 3 गाया झाल्या माझ्या. बर. तिन्हीला पण ते मी चालूच ठेवलं. ज्यावेळेस जणल्यावर चालू केलं? जणल्यावर चालू नाही, गर्भणी चालू होती ना त्यांना हा. थोडं गर्भणीमध्ये मी द्यायचं दिलं. त्यांना. पण बर. तुम्ही म्हणताय 100% 50% एवढं नाही. मी आपलं थोडंफार नॉर्मल त्यांना औषध वापरायचं त्याच्या. चकना द्यायचे तुम्ही? थोडंसं दिलं चकना असं. मग ते दिल्याच्या नंतर त्या जाणल्याच्या नंतर माझ्या गायनी ना 3ऱ्या ते 4थ्या दिवशी 10-11 लिटर गाय माझ्या गेल्या.
तिसऱ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी. आणि पूर्वीचा अनुभव काय असायचा? नाही पूर्वीच्या त्या म्हणजे 8-10 दिवस घ्यायच्या. 17-18 लिटर पर्यंत होत्या माझ्या. नाही किती दिवस घ्यायच्या पण जायला वाढायला? तसं 21 दिवसापर्यंत. मग त्या गोळ्या आणायच्या मेडिकल मधून. यावेळेस तसा अनुभवच नाही आला. मग त्या गोळ्या बिळ्या मी काय आणल्याच नाही. बर मग आणि 11 लिटर या गेल्या. गायांचा जे 3 गायांचा जो अनुभव होता तोच मी त्यांना वापरल्यामुळे मला तो अनुभव आला. मग मी गोळ्याला खर्च केलाच नाही. बरं मग पुढे काय झालं मग? आणि मग ते आता माझ्या 90 ते 100 लिटर दूध चालू आहे. बरं. 6 गायांचं. 6 गायांमध्ये? 6 गायांमध्ये माझ्या 3 गायांना झाले 4-4, 5-5 महिने झाले भरून हा. आता सध्या. हा. आणि ज्या वेळेस माझ्यावालं दूध 5व्या महिन्यात गाय ज्या वेळेस 2 आणि 3 लिटर यायची, हा. मी म्हणायचो काय हे धंदा करण्यात माझी आई, ही गाय विकून टाकलेलं परत बरोबर इकून टाका ते काय गावाला. करायचं याला ठेवून. विषय असा असायचा का परवडत नसायचं का, तर गाय जर 5व्या महिन्यात जर हे होत असेल, गाई भरल्याच्या नंतर 2 महिने मी पिळायचो. 2 महिन्यानंतर गाय कमी व्हायची. 5व्या महिन्यामध्ये गाय कमी होऊन जायची. तर शिल्लक काय नेमकी मलाही मिळायचा टाइम मिळायचा टाइम ते बंद व्हायचं आणि दूध बंद. असं. मग हे झाल्यानंतर आता मी 2 महिन्यापासून चालू केलंय. मला रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने आहे. माझी गाय आजारी वगैरे काहीच नाही. आणि मी बाकीचं सगळं बंद करून टाकलं. फक्त मका भराडा शिजवून टाकतो आणि त्यांना कांडी चारतो आणि हे तुमचं खाद्य चारतो. मिल्क चार्ज 8 दिवस शिल्लक आहे ना. तुमचं नाही आपलं म्हणा आता. 8 दिवस शिल्लक आहे का? 8 दिवस शिल्लक आहे, तेच अगोदर बाई संपली बरं बोलून का? घे. अच्छा. संपली. आणि घेऊन गेलं का त्यांच्या इथं? हा. नाही अजून होती 4-5 दिवसात पण संपली जर नाही लवकर. वा 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 क्या बात आहे. नेमकी आपल्या व्यवसायावर प्रेम करा. नाही गायांवर कमीत कमी नाही, नाही, व्यवसायावर प्रेम करा. व्यवसायातच प्रेम केलंच पाहिजे. पण गायांवरती आपल्याला जर नाही ते उत्पन्न मला नाही फोन म्हणलं करते. नाही मग आता बरं आहे, मला तेच धंदा करायचा. क्या बात आहे. समजा नसतं भेटलं मग. माझे पाहुणे हा किंवा गावात आज माझं दुकान आहे, किराणा दुकान आहे, बर. 4 पाहुणे किंवा शेजारी पाजारची जोडीदार हा आहे, हा ते म्हणतात तू 6 गायांमध्ये एवढं 100 लिटर दूध काढतो का? काढतोच कसं तरी काय? थोडं आणि पाणी माझ्या- घालतो, पाणी माझ्या एका मानवा. पाहुण्याचा फोन आला, तुम्ही एवढं मॅनेज कसं करत्या? 100 लिटर दूध जर तुम्ही 6 गायांमध्ये काढते, आज माझ्या गायांना 4था-5वा महिना चालू आहे, 3 गायांना त्यांची पोझिशन पाहिली हा, तुम्ही हा. तर बाकी म्हणशान. आणि 3च गाया माझ्यावाल्या आता खास चालू. बर. आणि एक त्याला आता 4 ते 5 महिने आणि गाया सगळ्या 10-15-20 लिटरच्या आहे. नाही 2-22 3 हा म्हणजे 20च्या दरम्यानच्या आहे सगळ्या. प्लस आहे. म्हणजे फार 30-40 लिटरच्या गाया नाही. तर मी अशी आणली होती 9,000ला आणली होती. हा. तिचा विचारच नाही केला, मला अशीच कटवायची होती ती. म्हणलं गाभण राहील आणि ती राहत नव्हती. बर. तर तिला कोरला वगैरे मारून मी ती राहिली बी. हा. ती रात्री कधी जाणली तिचा तपास नाही, काय Charger, नाही. milk मिल्क चार्जर ती 16-17 गेली. तिला पण चांगल्या पद्धतीने दूध दिलं. आजही तिला चौथा महिना चालू आहे, तिचं पण चांगल्या पद्धतीने दूध. नंतर मी म्हणलं 90-100 लिटर दूध कसं काढायचं, मशीन बोलावलं. 32,000चं मशीनच घेऊन टाकलं. म्हणलं शक्य नाही आपल्याच्याने. अशा पद्धतीने माझा धंदा आहे ना, एवढा जोरदार चालू आहे गाय धंदा. हा. कमी जर त्यांचं ते जर वाढवलं तर त्यांचं म्हणजे अजून वाढेल. मिल्क चार्जर प्रमाण वाढवलं पाहिजे. माझं प्रमाण आहे ना जरा थोडं मागे. वाढवा ना वाढवा ना. ते तसं नाही, ते दुकानदार आहे, त्यांना ती सवय थोडी. एकदम नाही हे करत. त्यामुळे तसं त्यांचं- आमचं असं ते आहे, वाढवणार त्यांना ते पोळीमध्ये- अनुभव भेटला. तुपाचा थोडा थेंब टाकला तर ती अंश आला ना, पोळी गोड लागली. असं अशी पद्धत. समजा नसतं भेटलं हे मिल्क चार्जर तर नाही मग नसतं भेटलं तर मग धंद्यामध्ये चिडचिड वाढणं, धंदा परवडत नाही, नुसतं शेण उरतंय. बरं तुमची मानसिकता खराब झाली. मानसिकता खराब झाली. गोट्यामध्ये गाय ठेवायची नाही, काढून टाकायचं, म्हणजे काहीतरी दुसरा मार्ग निवडायचा. बरोबर. मग त्याच्यातूनही जर नाही सेटल झाला का मग चिडचिड, व्यसनाच्या नादीला कुठं काय होय, म्हणजे अशा गोष्टी खेड्यावरती घडतात भरपूर प्रमाणामध्ये. किती महत्वाचा त्याच्यात मुद्दा पण बदल मांडला. झालाय थोडा बोलण्यात. पहिले जरा ते थोडी यांनीच बोलत चालायचं. रागीट असं उग्रट हो. आणि आता थोडा गोडवा आला. टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये हा, मग असतो होतं ना माणूस. आपण माणूस. थोडक्यात कुठं बाहेर गेलं तर फोन आला, गाय आजारली, गाय टिकली, पाळणा आणायचा, गाय उठवायची, लगेच जोरात गाडी चालवायची रस्त्याने. जोरात चालवायची. रस्त्याने कोणी कट मारला गेले भांडण सुरू. भांडायची. म्हणजे असं सगळ्या गोष्टी घडतात. नाही मला काय म्हणायचंय, साधी सिंपल गोष्ट आहे की ज्या वेळेस तुम्ही टेन्शन मध्ये राहता त्यावेळेस त्या टेन्शन मध्ये माणसाचे स्वतःचं स्वास्थ्य बिघडून जातं. बाकीचे व्यवसाय बिघडून, चांगले व्यवसाय चांगले नाते बिघडून जातात, स्वतःचं आरोग्य खराब होतं. ही किती मोठी गोष्ट आहे. हा कोणाकडे 2 रुपये मागायचे, दे 2 रुपये, लवकर फिरणार नाही, फिरले नाही म्हणतात चिडचिड वाढणार, भांडणं तडणं, ह्या गोष्टी संबंध सगळ्या खराब होतात. थांबल्या गेले ना. सगळं आज आपल्याला 2 रुपये आज आपल्या धंद्यातून भेटून राहिले म्हणजे सगळ्या गोष्टी समाधान. जागेवर थांबल्या ना. समाधानी सगळं. समाधानी सगळं म्हणजे असं रस्त्याला लोक जे बुलेट घेऊन येतात हा, हा. ते आपल्या दारापुढे बुलेटच उभे आहे. या या बुलेट वा क्या बात आहे. पण मिल्क चार्जर पाहिजे. पाहिजे. बरोबर आहे की नाही. तुम्ही ते कसं अवेलेबल करून आम्हाला पुरवा, पण आम्हाला ते पाहिजे. हे पाहिजे आम्हाला. मिनरल मिक्सचर हे विषारी आहे, म्हणजे ते केमिकलची पावडर आहे. त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर तुमच्या गाईचं आरोग्य बिघडतं. माहिती आहे का तुम्हाला हे? तुम्ही इंटरनेटवर जा आणि मिनरल मिक्सचरचे साईड इफेक्ट असं टाईप करा, तुम्हाला लगेच मिळेल सगळी माहिती. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे ते एक रसायन आहे. जसं आपण कॅल्शियमच्या गोळ्या खातो का नाही, कॅल्शियमच्या गोळ्या डॉक्टर आपल्याला कधी कधी अडचणीला देतो, पण आपण दूध प्यायच्या ऐवजी कॅल्शियमच्या गोळ्या चाला ना पोरांना, या हाड मजबूत होईल त्याची.
उलट त्यांनी हाडं तर ठिसूळ होतील, वरून लिव्हर काय होऊन जाईल, डॅमेज होऊन जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे सेम गाईचं सुद्धा लिव्हर काय होतं, खराब होतं. मग हेच आम्हाला कळत नाही. तुमच्या जनावरांचं आरोग्य सुधारवलं, तुम्ही तुमच्या घराचं आरोग्य सुधारलं, मानसिक आरोग्य सुधारलं का नाही? तुम्ही किती मोठ्या गोष्टी सांगितल्या का बाबा खेडेगावामध्ये जर व्यवसाय चांगले झाले असे शेतकऱ्यांचे, तर व्यसनं कमी होतील, पोरांची भांडणं कमी होतील, भावबंद्या कमी होतील. का हो? असा एक माणूस प्रत्येक गावामध्ये असायला पाहिजे. परमेश्वराने असा एक कृष्ण प्रत्येक गावात जन्माला घालायला पाहिजे, आहे की नाही? नाही सर, कसं आहे माहिती का, नफा असू द्या, ठीक आहे, आपल्या बादली मागं 10 काढीत असेल, 5 काढीत असेल, 50 काढीत असेल, 100 काढीत असेल, पण आज आम्हाला एका गाई मागं तो 1000 रुपये महिन्याला कमवून देऊ राहिला, याचा फायदा आहे ना. त्यांनी आमच्या मागे आनंद. 5 रुपये काढलेत, आम्हाला त्याचं काय दुःख नाही. आनंद नाही. आपलाच आहे ना. आता ते तुमचं जुनं खत आणि हे आताचं 2-3 महिन्याचं आताचं खत, या दोन्ही खतांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. याचे मला तुम्ही ढेकळं करून दाखवा, मी तुम्हाला ₹1,00,000 बक्षीस देईन, बरं का काका? त्यासारखे याचे मला ढेकळं करून दाखवा. ढेकळं झाले असे साहेब दाखवायला, ही तुम्हाला चहा पावडरच निघणार. काय निघणार? चहा पावडर. आणि 2 महिन्यामध्ये हे पूर्ण असं गांडूळ खत तयार होतं याचं आपोआप. याच्यामध्ये आपोआप गांडूळ जन्माला येतात, आपोआप, काहीच करावं लागत नाही. आणि हे खत तुम्ही जर वावराला वापरलं तर तुमचा शेतामधला नफा पुढच्या पुढे निघून जाईल. म्हणजे हे तुमच्या कसं साकोरला तांबाटे जास्त करता ना, आता काही तांबाटे होते नाही पहिल्यासारखे. तुम्ही हे खत वापरा, 1 नंबर तांबाटे येणार पहिल्यासारखे, 20 वर्षापूर्वीसारखे. आणि त्याच्यामध्ये एससीडी वैदिकचं हे वापर. म्हणजे आज तुम्हाला फक्त एससीडी वैदिकचं चारा करणं गरजेचं आहे. सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड टाकायचं चाऱ्याला, आणि त्याचा चारा बनवायचा, मिल्क चार्जर इकडे खाऊ घालायचं, आणि त्यांना दूध काढायचं. हे एवढं मोठं फायदेशीर आहे. लोक म्हणता तूप खाल्यान का रूप येतं. येतं ना. म्हणतो मिल्क चार्ज खाल्यान तूप नक्की येतं. हा, मिल्क चार्ज खाल्यान तूप नक्की येतं. काय डायलॉग मारलाय. तूप खाल्याने रूप येतं का नाही मला नाही माहिती, पण मिल्क चार्जर खाऊ घातल्याने तूप येतं. येतं हे 100%. आणि हे काढलेलं क्या बात आहे. आपण हे. आज त्या गाय एवढ्या शांततेने बसल्याय. जा तुम्ही गोठ्यांमध्ये लोकांच्या त्या बाहेर बसेल असेल ना, बघा तुम्ही जाऊन बघा. हे करते ते असे पूर्ण वेळ. तुमच्या गाय कुठली दाब टाकी का पाहा नाही, कोणतरी म्हणजे मी पाहिली पण नाही मी अजून काही. उन्हात बसलेले आहेत. आहे ना. मग मला सांगा, आता टेम्परेचर गेलं 30च्या पुढं, बरोबर आहे ना. तरी त्या गाय एकदम रिलॅक्स उन्हात बसल्या का नाही? मग याचा अर्थ काय? त्या गाया काय सशक्त आहे. धापा कोण टाकीतो? अशक्त वय झाला तो टाकीतो, नाही तर अशक्त झाला तो टाकीतो, ज्याला ऑक्सिजन कमी पडतो. बरोबर. सुरुवातीला आम्ही दोघांनीच ना, तुमच्या ज्यावेळेस ना आम्ही इंस्टाला व्हिडिओ बघितले होते. मग ते पाहून वापरलं. तुम्ही आता रेग्युलर वापरता का? हा, रेग्युलर. अरे वा. Animal health charger तुमच्या किती गाय आहे? माझ्या 4 गाय आता. अच्छा, मग ॲनिमल हेल्थ चार्जर कावर वापरतो तुम्ही? मग नाही, आम्ही सुरुवात स्टार्टिंग पासूनच म्हणलं चला तेच वापरू म्हणलं. नवीन नाही, पॉवरफुल वापरू. गाया थोड्या वीक होत्या ना, हा, म्हणलं मग थोडे झटपट चांगले चांगले. शेवटी काय सांगाल तुम्ही सगळे, म्हणजे तुमच्या अनुभवातून? शेतकऱ्यांनी सर्व ज्यांना दूध धंदा जर खास करायचा असेल हा, तिने ना मिल्क चार्जर वापरलंच पाहिजे. आज तुमचं अख्खं निम्म गाव वापरतंय जवळजवळ. अहो सर, पहिलं मीच वापरत होतो. इथं कोणाला माहित हे नव्हतं, पण मी बळच देईल यांना विचारा. यांच्याकडून ₹1 8 दिवस घेईल नाही. आधी घ्या 50ची जे आणलं ना, वापरा आणि मग हे करा. यांना काही त्रास होता कामा नये. त्यांना जर काही अडचण आली, आर्थिक येऊ काही येऊ, तर मला थेट फोन करायचा. कळलं बरं का? असं आज कोण आहे आजच्या काळामध्ये दुसऱ्याची काळजी घेणार आणि दुसऱ्याचा विचार करणार कोण आहे? का हो, कोण आहे का कोणी? हा, त्याच्यामुळे तुमच्यासारख्या माणसांची या जगाला गरज आहे. आणि तुमच्यासारखी माणसं प्रत्येक गावागावात वस्तीत तयार हो, अशीच मी परमेश्वराला विनंती करेल. बरोबर आहे की नाही? येस. नमस्ते. पहिले तुमचं अभिनंदन. म्हणजे आपण कसं म्हणतो की आपण ते गाणे बघा, ओ पालनहारे, आहे की नाही? निर्गुणारे और न्यारे, म्हणजे भगवान श्रीकृष्णाला म्हटलेलं आहे का तू सगळ्यांचा पालनहार आहे. बरोबर आहे की नाही? डॉक्टर खऱ्या अर्थाने पालनहारच असतो. तो सगळ्यांचं दुःख घेतो आणि त्यांना काय करतो, सुख देतो. बरोबर आहे की नाही? परंतु दुर्दैवाने आज मेडिकल सायन्स आज झालेलं आहे का चालत गेलेल्या माणसाला तिकडून लंगडत पाठवते घरी. बरोबर आहे की नाही? आणि जगून तर ठेवता पण निरोगी नाही ठेवत, ही समस्या आहे. तर तुम्ही आज मी ऐकलं का या भागामध्ये तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगता की तुम्ही मिल्क चार्जर वापरा. फार अडचणीत जाऊन तुम्ही तुमचा जो गोठा आहे तो तोट्यात जाऊन नका देऊ, तो फायद्यात आणा. बरोबर आहे की नाही? तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आजच्या काळामध्ये. तुम्हाला काय जाणवलं असं? तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव सुयोग नानासाहेब गांजू आहे. तर ते आता तुमचं सांगितलं केमिकल वगैरे नाही त्याच्यात, नाही का? तर मग हर्बल आता केमिकल आम्ही पावडर सांगतो, पाहिजे तेवढा रिझल्ट नाही भेटत. त्यासाठी मग आपण हे वापरून पाहिलं तर बरोबर आहे. आजार बरा झाला म्हणजे तो शेतकरी खुश, आपण खुश. मग
चांगलं आहे ना. आणि तुम्ही काय अनुभवलं बुवा ज्या गोठ्यांवर मिल्क चार्जर चालू आहे त्याच्यामध्ये? फॅट वगैरे लागते, हां गायांची बाकीचे मिनरल वगैरे डिफिशियन्सी कव्हर होऊन येते, बरोबर. आजार पण पूर्ण, इम्युनिटी व्यवस्थित राहते. इम्युनिटी जास्त वाढते. आज तुम्हाला काय वाटतं, समजा ह्या गोठ्यावर समजा आता एवढे गाय निवंत बसलाय, मस्त रिवंत करते आहे, या कंडिशनला एवढ्या मोठ्या गोठ्यामध्ये एक ना एक गाई काही ना काही आजारी राहतीच, मग ते बंद झालं तर मग थोडासा दूध व्यवसाय बी कमी होतो ना दूध डॉक्टरचा पण? नाही काय प्रॉब्लेम नाही सर, शेतकरी जागला तर आम्ही जागणार आहे. किती दिवसातून येतात विचारा त्यांना या गोष्टी. तुम्ही या गोठ्यावर किती दिवसांनी येता? मी फक्त आता यायसाठीचे जास्त मी भरण्यासाठी येता, बरोबर आहे. मी असं म्हणतो का, जर समजा दूध व्यवसाय असं जर फायद्यात झाला तर उलट दूध व्यवसाय वाढेल आणि यावंच तुमचा धंदा चालेल ना. चालेल ना. आजारपणच केले पाहिजे आज थोडी, बरोबर. बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात तुम्ही काय ऑब्झर्वेशन केलं मिल्क चार्जर बाबतीमध्ये? तर याच गोष्टी, बाकी काही नाही सर एवढं विशेष. म्हणजे तुम्हाला दुधाची क्वालिटी, आजारपण या बाबतीमध्ये इम्युनिटी सगळ्यात महत्वाचं ते आहे ना. आणि मी पण शेतकरी, मी पण वापरणार आहे ना सर. काय बात आहे. की मी जे धंदा करतोय त्या धंद्यामध्ये मी परफेक्ट आहे आणि जे सरांनी आम्हाला जे मिल्क चार्ज दिलेलं आहे त्याचा आम्हाला पूर्णपणे रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट येऊनही आमच्या जी प्रगतीमध्ये जी वाढ होती ती सरांच्या मिल्क चार्जमुळे झालेली. आत्मविश्वास वाढलाय. आणि जे गाईचं जे आहे ना, ते गाईला जे आहार जे लागतो बरोबर आहे, मिल्क चार्ज मुळे ना ते अंगी लागत होतो, अंगी लागतो आणि जे खाद्य बिद्य जे खाती त्याला पचन सर्व व्यवस्थित व्यवस्थित होतं, त्रास आणि नाही होत, गाईची जी तडतड आहे ना हा. ती थांबल्या जाते, चिडचिड कमी होती. चिडचिड कमी होती. मेन म्हणजे हत्तीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाल्ली चांगली. म्हणजे कमीपणा घ्या हो, आहे का नाही? आपल्याला काही कळत नाही असं म्हणा, पण तुम्ही मिल्क चार्जर एकदा वापरा. मला लय कळतं, मी लय हुशार आहे, मी एवढ्या वर्ष गाय सांभाळतो, ह्या अहंकार ठेवून जर तुमची प्रगती होत नसेल तर कमीत कमी थोडा कमीपणा घ्या, पण मिल्क चार्जर थोडंफार वापरून बघा. परंतु वापरताना तुमचं काय मत आहे? त्यांनी 15 दिवस वापरलं बंद केलं तर बंद केलं म्हणजे होत काय नाही, पण मग तिची परत ना हळूहळू थोडीशी परत नुकसान सुरू होतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे दारिंद्री पाहिजेच भाऊ आपल्याला थोडीफार, आहे. मी मध्ये एकदा चाललेलं कधी पण पण ते महाग आहे म्हणते ना. मग मी एकदा बंद करून बघितली मध्ये. ट्रीटमेंट वगैरे वाचली तर तुम्हाला घेऊन येतो. काय म्हणले? बाकीची ट्रीटमेंट ह्या गोष्टी वाचल्या तर मिल्क चार्जर स्वस्त पडेल. स्वतः डॉक्टर सांगताय का मिनरल मिक्सरच्या ऐवजी काय चारा, मिल्क चार्जर चारा, कारण तुमचा बाकीचा इम्युनिटी वाढते ना, खर्च वाचतो. मी चालू केल्यापासून डॉक्टर आलेच नसते. नाही, फक्त काय करायचं, त्यांना विचार किती खर्च झाला त्यांच्या वाटेवर. बरोबर, कमी झाली खर्च सगळे. माझ्याकडे हेल्थ चार्ज पण आहे आणि मिनरल मिक्सरचा मी मिल्क चार्जर पण आहे. मिल्क नाही, मिनरल मिक्सर ठेवले मी, बर, पण ते जसं आहे तसंच पडलेलं आहे. 5 किलोचं पडेल आणि हेल्थ चार्जेस चालू आहे माझं. रेग्युलर चालू आहे. आता एक शेतकरी आहे, तो आज लग्नाला गेला, हा. टाइम थांबला हा. होता, तो गेला. बर, त्याचा आहे ना 26 लिटर दूध चालू, त्याच्या आहे 7, 8, 9 गाय आहेत. बापरे, 26 लिटर गाभण आहे अख्या. बर. त्याचं जवळजवळ 15 लिटर दूध वाढलं 5व्या दिवशी. गाभण गायांचं? हो, 28 तारखेला मी त्याला मिल्क चार्ज दिलं, हा 3 तारखेला भेटला तो. हा. त्याच्या तोंडाने बोलला, म्हणजे मला 14 लिटर दूध वाढलं, बरं वाटलं. म्हणजे अजून वाढाय, तो काय म्हणायचा, गाय जुलाब करते, मी त्याला थोडं वाढून दे. तो 2-2 चमचे टाळते, हा. तेव्हा झाली ती ओके झाली संध्याकाळी लगेच. मग त्याने त्याला म्हणलं, कोठा साफ झाला ना. हो, बरोबर, तो बरोबर. झालं किती, बरोबर. ते म्हणे 14. म्हणलं तो वाढले किती दिवसात? ते म्हणे 500-550 रुपये वाढले. हा, म्हणलं बरोबर, तो 20 दिवस तू बॅग घालवणार. म्हणलं बरोबर. तो 20 दिवसात किती झाले? म्हणलं 550. हा, ते 10,000 हा. वरती, म्हणजे 12,500. हा, तुला बॅग पडले 8,250 ला. हा, तुला 4,000 शिल्लक. शिल्लक एवढं राहील. आणि वरून शेण भारी, गाया चांगल्या, दवाखाना बंद. डॉक्टरचा पण, पण त्याला म्हणलं एवढी शिल्लक राहिली तरी तो म्हणतो मागायची. म्हणलं बॅग 4,000 तुला शिल्लक देऊ ना बॅग माग. तरी महागच. नाही म्हणतो मला हेच माहिती, तुला वाट पाहत होता. क्या बात आहे, गरीब. कळलं का? बघा किती हुशार माणूस आहे. नमस्कार, मी हर्षल मुंकेकर. नगर, बीड आणि पुणे ह्या विभागात कोणाला जर मिल्क चार्जर संदर्भात असेल किंवा शेतीविषयक मार्गदर्शन हवं असेल तर माझ्या मोबाईलवरती संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 86 69 20 02 22.